नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. यामधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. मित्रांनो, अनअकॅडमी हे ॲप खूप महत्त्वाचं ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सिलेक्ट करायचं आहे. इन्व्हाइट कोडमध्ये R-VD10 टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरं आहे 2012-2020 कंबाईन प्रिलिम्स PYQ बॅच. ही बॅच नवीन लॉन्च झालेली बॅच आहे. या बॅचने तुम्हाला एकदम टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. स्पेशल पॉईंटवर फोकस करणार आहेत आणि डाऊट पण क्लिअर करणार आहेत. या कोर्सच्या नोट्स पण तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहेत. या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. R-VD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तिसरा आहे डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज. राज्य सेवा परीक्षा आणि संयुक्त परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे करंट अफेअर्स तुम्हाला मिळत जातील. दररोज T20 चाचणी आहे. सोमवार ते शुक्रवार या टेस्ट सिरीज आहेत. या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन होण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. R-VD10 हा कोड टाकून तुम्ही ही टेस्ट सिरीज तुम्ही सोडवू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, कोकण भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोकण या भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोकण विभागामध्ये. तर कोकण विभागामध्ये जांभी या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा होईल नंदुरबार. हा जिल्हा सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक तिसरा, लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते? लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते? तर लसीकरणानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज या तयार होतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक चौथा, श्वसनाचा विकार टिंबटिंब यामुळे होतो. प्रश्न क्रमांक चौथा, श्वसनाचा विकार टिंबटिंब यांच्यामुळे होतो. श्वसनाचा विकार. तर श्वसनाचा विकार हा वायू प्रदूषण यामुळे श्वसनाचा विकार होतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5वा, ऑर्निथॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित शास्त्र आहे? ऑर्निथॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित शास्त्र आहे? ऑर्निथॉलॉजी. तर ऑर्निथॉलॉजी हे शास्त्र पक्षीचा अभ्यास यांच्या संबंधी हे शास्त्र आहे. ऑर्निथॉलॉजी पक्षीविषयी अभ्यास. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6वा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7वा, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक. तर शहराचा प्रथम नागरिक हा महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8वा, पंचायत राज हा विषय टिंबटिंबमध्ये समाविष्ट केलेला आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पंचायत राज हा विषय टिंबटिंब यामध्ये समाविष्ट केलेला विषय आहे. तर तो कोणत्या सूचीमधला विषय आहे? पंचायत राज. तर पंचायत राज हा विषय राज्यसूची यामध्ये समाविष्ट केलेला विषय आहे. पंचायत राज हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट केलेला विषय आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9वा, युनेस्कोच्या वारसा यादीमधील देशामधील किती स्थळांचा समावेश झालेला आहे? युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये देशामधील किती स्थळांचा समावेश केलेला आहे? युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये. तर युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये देशामधील एकूण 38 स्थळांचा समावेश केलेला आहे. एकूण 38 स्थळांचा समावेश केलेला आहे युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10वा, नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स. नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
तर या पुस्तकाच्या लेखिका द ग्रेटा थर्नबर्ग या पुस्तकाच्या ग्रेटा थर्नबर्ग या पुस्तकाच्या लेखिका आहेत. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 11. वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून कोणास ओळखले जाते? वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून कोणास ओळखले जाते? वसतिगृहाचे आद्यजनक. तर वसतिगृहाचे आद्यजनक म्हणून शाहू महाराज यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 12. जगामधील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणी तयार केलेला आहे? जगामधील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणी तयार केलेला आहे? जगामधला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक. तर जगामधला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक हा हॉवर्ड एकेन यांनी तो तयार केलेला आहे. हॉवर्ड एकेन पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक यांनी तयार केलेला आहे. हॉवर्ड एकेन. पुढचा प्रश्न पाहू, शेषनाग मालगाडीमध्ये एकूण रेल्वे डब्याची संख्या किती असते? शेषनाग मालगाडीमध्ये एकूण रेल्वे डब्याची संख्या किती असते? शेषनाग मालगाडीमध्ये एकूण रेल्वे डब्याची संख्या किती असते? तर 251 एवढी रेल्वे डब्याची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहू, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभागी न झालेले देशामधील एकमेव राज्य कोणते आहे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभागी न झालेले देशामधील एकमेव राज्य कोणते आहे? तर या योजनेमध्ये सहभागी न झालेले राज्य हे पश्चिम बंगाल हे या योजनेमध्ये न समावेश झालेले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 16. श्री गणेशाकरणे याचा अर्थ काय आहे? श्री गणेशाकरणे याचा अर्थ काय होईल? तर श्री गणेशाकरणेच म्हणजे आरंभ करणे म्हणजेच प्रारंभ करणे होईल. श्री गणेशाचा अर्थ होईल प्रारंभ करणे किंवा आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे होईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 17. पूर्वी कधी घडले नाही असे याला काय म्हणतात? पूर्वी कधी घडले नाही या शब्दसमूहाबद्दलचा अर्थ काय आहे? पूर्वी कधी घडले नाही असे. तर पूर्वी कधी घडले नाही असे त्याला म्हणता येईल अभूतपूर्व त्यांना असे म्हणता येईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द ओळखा. आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत. आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द होईल ऑप्शन क्रमांक 1. या ठिकाणी सूत या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. भाऊ, भ्राता, बंधू हे एकाच प्रकारचे शब्द आहेत. सूत हा वेगळा शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 19. निश्चल शब्दाचा संधी विच्छेद करा. निश्चल या शब्दाचा आपल्याला संधी विच्छेद करायचे आहे. तर या शब्दाचा करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी नि प्लस चल या ठिकाणी करेक्ट संधी होईल. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 20. तोंड या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. तोंड या शब्दास समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तोंड या शब्दाचा. तर तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द होईल आनंद म्हणजेच तोंड या शब्दाचा करेक्ट समानार्थी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 21. जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? जाणून बुजून. तर जाणून बुजून हे रीतिवाचक या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. जाणून बुजून हे रीतिवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण होईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 22. द्विगुणित हे संख्यात्मक विशेषण कोणत्या प्रकारामध्ये येते? द्विगुणित हे संख्यात्मक विशेषण कोणत्या प्रकारामध्ये येते? द्विगुणित. तर द्विगुणित हे संख्यात्मक विशेषण हे आवृत्तीवाचक विशेषण या प्रकारामध्ये येईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 23. गरजेल तो करील काय या वाक्यासंबंधी सर्वनाम कोणते आहे? गरजेल तो करील काय या वाक्याच्या संबंधी सर्वनाम कोणते होईल? तर या वाक्यामध्ये आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे. वाक्य आहे गरजेल तो करील काय या वाक्याचा आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे. तर या वाक्यामधील सर्वनाम होईल तो. या ठिकाणी या वाक्यामध्ये सर्वनाम होईल तो. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 24. ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा. ही पहा बस आली या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर ही पहा बस आली या वाक्यातील काळ होईल ऑप्शन क्रमांक 3. अपूर्ण वर्तमान काळाचे हे वाक्य होईल. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो?
कर्तरी या प्रयोगामध्ये कर्ता हा कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तर तो कर्ता हा नेहमी प्रथमा या विभक्तीमध्ये असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 26. वैद्याने रोग्यास बरे केले या वाक्यामधील कर्ता ओळखा. रोग्याने वैद्याने रोग्यास बरे केले या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. वैद्याने रोग्यास बरे केले या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता वैद्याने या ठिकाणी कर्ता होईल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 27. आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या म्हणजे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आगगाडी हा शब्द. तर आगगाडी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर तो मध्यम पदलोभी समास या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे. आगगाडी मध्यम पदलोभी समास. पुढचा प्रश्न क्रमांक 28. खापर फोडणे या वाक्यप्रयोगाचा योग्य अर्थ कोणता होईल? खापर फोडणे. तर खापर फोडणे या वाक्यप्रयोगाचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 2. एखाद्याला दोष देणे. खापर फोडणेच म्हणजेच एखाद्याला दोष देणे. ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 29. बिनभाड्याचे घर या अलंकारित शब्दाचा अर्थ काय होईल? बिनभाड्याचे घर या अलंकारित शब्दाचा योग्य अर्थ काय होईल? बिनभाड्याचे घर. तर बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक 1 तुरुंग या ठिकाणी करेक्ट अर्थ होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 30. रमेश गाणे गातो या वाक्यामधील आपला कर्म ओळखायचा आहे. रमेश गाणे गातो या वाक्यातील आपला कर्म ओळखायचा आहे. तर रमेश गाणे गातो या वाक्याचे कर्म होईल ऑप्शन क्रमांक 3 गाणे या वाक्यामधील कर्म होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 31. अजय आणि विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर अजयचे वय किती वर्ष आहे? अजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. विजय अजयपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर अजयचे वय किती असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. तर अजयचे वय किती होईल ते. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आशिया खंडामधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेशामधील रीवा येथे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मध्य प्रदेश येथील रीवा येथे स्थापन करण्यात येणार आहे. तर या प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे? तर या प्रकल्पाची एकूण क्षमता 750 मेगावॅट एवढी याची क्षमता आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला ओळखले जाते? मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला ओळखले जाते? मॅन ऑफ पीस. तर मॅन ऑफ पीस म्हणून लाल बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 8. गुगल कंपनी गुगल फॉर इंडिया या व्यावसायिक प्रकल्पामधून किती कोटीची गुंतवणूक देशामध्ये केली जाणार आहे? गुगल कंपनी गुगल फॉर इंडिया या व्यावसायिक प्रकल्पामधून किती कोटीची गुंतवणूक देशामध्ये केली जाणार आहे? तर 75,000 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. पुढचा आपण पाहूत. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रामधील योगदानाबद्दल दिला जातो? अर्जुन पुरस्कार. तर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा या प्रकारामध्ये देण्यात येतो. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रामधील पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नॅशनल बोटॅनिकल गार्डन कोठे आहे? नॅशनल बोटॅनिकल गार्डन हे कोठे आहे? नॅशनल बोटॅनिकल गार्डन. तर नॅशनल बोटॅनिकल गार्डन हे लखनौ या ठिकाणी हे गार्डन आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारत आणि चीन या दोन देशांमधील कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन या दोन देशांमधील कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन. तर भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान मॅकमोहन लाईन ही सीमारेषा आहे. भारत चीन मॅकमोहन रेषा लाईन ही आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? विज्ञान दिवस.
तर विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला विज्ञान दिवस साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 14वा. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 15वा. भारताने नियोजनाची तत्त्वे कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताने नियोजनाची तत्त्वे कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहेत? भारताने नियोजनाची तत्त्वे. तर रशिया या देशाकडून भारताने नियोजनाची तत्त्वे स्वीकारलेली आहेत. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 16वा. समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे वीज. तर वीज या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चपला या ठिकाणी याचा करेक्ट समानार्थी शब्द होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 17वा. देशी शब्द ओळखा. आपल्या पुढे 4 शब्द दिलेले आहेत. आपल्याला देशी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी देशी शब्द होईल लुगडे. या ठिकाणी देशी शब्द होईल लुगडे. या ठिकाणी देशी शब्द आहे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 18वा. जवळची अथवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? जवळची अथवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो? तर त्या ठिकाणी दर्शक सर्वनामाचा वापर हा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 19. ध्वनिदर्शक शब्द ओळखा. ध्वनिदर्शक शब्द ओळखा. गायीचे काय होईल? तर गायीचे हंबरणे या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द करेक्ट होईल. गायीचे हंबरणे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे वाट लावणे. तर आपल्याला वाट लावणे याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर वाट लावणे म्हणजेच नाश करणे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. वाट लावणे म्हणजेच नाश करणे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 21. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे सरिता. तर सरिता या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता होईल? तर नदी या ठिकाणी सरिताचा बरोबर शब्द होईल नदी हा करेक्ट समानार्थी शब्द होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 22. मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे एकूण प्रकार मराठीमध्ये. तर मराठीचे विभक्तीमध्ये एकूण प्रकार 7 प्रकार. हे विभक्तीचे 7 प्रकार आहेत. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 23. एकवचनी शब्द ओळखायचा आहे. एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी बाण या ठिकाणी एकवचनी शब्द आहे बाण. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 24. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे. अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा कोण होईल? अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा कोण होईल? तर अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल अष्टावधानी. अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 25. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर वाक्य आहे श्रावण महिन्यामध्ये महिला पोथ्या वाचतात. श्रावण महिन्यामध्ये महिला पोथ्या वाचतात. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द पोथ्या आहे. तर पोथ्या या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर या शब्दाचे लिंग होईल स्त्रीलिंग. या शब्दाचे लिंग होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 26. खालील शब्दामधून एकवचनी शब्द ओळखायचा आहे. आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत. आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एकवचनी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी झरा. या ठिकाणी एकवचनी शब्द होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 27. समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. समूहदर्शक. तर किल्ल्यांचा टिंबटिंब होईल. किल्ल्यांचा काय होईल? आपल्याला समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. किल्ल्यांचा काय होईल? तर किल्ल्यांचा झोपका असे होईल. किल्ल्यांचा झोपका असे होईल. पुढचा आपण पाहू प्रश्न क्रमांक 28. स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? तर स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत असे म्हटले जाते. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 29. पुढील
प्रश्न क्रमांक 11 पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन. तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूत. पोलीस पाटीलपदी नियुक्त होण्यासाठी उमेदवार किमान कितवी उत्तीर्ण असावा लागतो? पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी उमेदवार कितवी उत्तीर्ण असावा लागतो? तर उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा लागतो. पुढचा प्रश्न पाहूत. 1909च्या सुधारणा कायद्यास काय म्हणतात? 1909च्या सुधारणा कायद्यास काय म्हणतात? 1909च्या सुधारणा कायद्यास काय म्हणतात? तर मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते. 1909च्या कायद्यास मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 14 हावडा ब्रिज हे पर्यटन स्थळ कोठे आहे? हावडा ब्रिज हे पर्यटन स्थळ कोठे आहे? तर हावडा ब्रिज हे पर्यटन स्थळ कोलकाता या ठिकाणी हावडा ब्रिज आहे. पुढचा प्रश्न पाहूत. संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय कोठे आहे? संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय कोठे आहे? संगीत नाटक अकादमी. तर दिल्ली या ठिकाणी संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूत. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखायचे आहे आपल्याला. 4 वाक्य दिलेले आहेत. आपल्याला शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखायचं आहे. शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य होईल आईने फळीवर भरणी ठेवली. या ठिकाणी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य होईल. पुढचा प्रश्न पाहूत. त्रिभुवन या समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. त्रिभुवन या समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. त्रिभुवन. तर त्रिभुवन या समासाचा प्रकार होईल द्विगु समास. याचे ते म्हणजे प्रकार होईल. त्रिभुवन द्विगु समासाचे उदाहरण होईल. पुढचा प्रश्न पाहूत. आनंदाची डोहे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग टिंबटिंब यांचा आहे. आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग कोणाचा आहे? तर हा अभंग संत तुकाराम यांचा तो अभंग आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 19 ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागेल. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा वाक्यप्रचार अर्थ दडलेला आहे? ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागेल. या वाक्यामध्ये कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ दडलेला आहे? तर यामध्ये अंगावर पडणे अंगावर पडणे या ठिकाणी अर्थ दडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न पाहूत. दिलेल्या शब्दाचे अनेक वचन लिहा. दिलेल्या शब्दाचे अनेक वचन काय होईल? शब्द आहे तारीख. तर तारीख या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर तारीख या शब्दाचे अनेक वचन तारखा हा शब्द होईल. तारीख बरोबर तारखा होईल. पुढचा प्रश्न पाहूत. विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे अमृत. तर आपल्याला अमृतच्या विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. तर अमृतच्या विरुद्ध आरती शब्द होईल विष. अमृतच्या विरुद्ध विष होईल. पुढचा प्रश्न पाहूत. वाक्य म्हणजेच टिंबटिंब होय. वाक्य म्हणजेच काय आहे? तर वाक्य म्हणजे विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दाचा समूह म्हणजेच वाक्य होईल. वाक्य म्हणजे विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दाचा समूह म्हणजेच वाक्य होईल. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 25 उद्देश विस्तार ओळखायचा आहे आपल्याला. उद्देश विस्तार ओळखायचा आहे. उद्देश विस्तार. मुसळधार पाऊस पडला तर आपला उद्देश विस्तार ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये मुसळधार हे उद्देश विस्तार होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 26 समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. समूहदर्शक. तर फुलझाडांचा काय होईल? फुलझाडांचा काय होईल? तर फुलझाडांचा ताटवा या ठिकाणी करेक्ट समूहदर्शक शब्द होईल. फुलझाडांचा ताटवा होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 27 वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे. वाक्यप्रचार आहे लोटांगण घालणे. तर लोटांगण घालणे म्हणजे आपला या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर लोटांगण घालणे म्हणजेच शरण जाणे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा आपण पाहू. प्रश्न क्रमांक 28 लक्ष्मीकांत या समासिक शब्दाचा आपला विग्रह ओळखायचा आहे.
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा आपल्याला विग्रह ओळखायचा आहे. लक्ष्मीकांत. तर लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह होईल लक्ष्मी आहे कांता ज्याची आसा तो. लक्ष्मी आहे कांता ज्याची आसा तो. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 29. अधोरेखित क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य आहे, मी घरी जाण्यापूर्वी सांजावले. मी घरी जाण्यापूर्वी सांजावले. तर सांजावले याचा आपल्याला क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर सांजावले या क्रियापदाचा प्रकार होईल ऑप्शन क्रमांक 2 भावकर्तृत्व या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार होईल. पुढचा आपण पाहू, कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा. कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा. नेत्याने भाषण टिंबटिंब. नेत्याने भाषण टिंबटिंब. तर नेत्याने भाषण केले या ठिकाणी क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड होईल. नेत्याने भाषण केले.